आता आपल्याला जे लेक्चरला पाहायचंय ते पाहायचंय की याच्यामध्ये जे मिथाईल येतात, मिथाईल म्हणजे कोण? CH3. हे जर 2 असतील तर याला डाय म्हटलं जाईल, आणि 3 असतील CH3 तर त्याला काय म्हटलं जाईल? ट्राय म्हटलं जाईल. किंवा याच्यामध्ये 4 असतील मिथाईल तर त्याला म्हटलं जाईल टेट्रा. काय म्हटलं जाईल? टेट्रा. बरोबर? एवढेच येतात, जास्त येत नाहीत तुम्हाला. जास्त म्हणजे याच्यापेक्षा जास्त येणार नाही. 2, 3 किंवा 4. जास्तीत जास्त मॅक्झिमम 3 पर्यंत येऊ शकतात. याच्यापेक्षा जास्त येणार नाही. तर आता मला काय करायचंय? डाय घ्यायचंय. तर मग डाय घ्यायचंय म्हटल्यावर आता मी काय करतो? इथं बघा, CH3 CH CH3 CH3 हा CH3. आपला पहिला रूल जो आहे तोच कन्सिडर करायचा. पहिला रूल काय सांगितला आहे? सिलेक्ट पॉसिबल लॉंगेस्ट चेन. मी काय म्हणतो नीट लक्ष द्या. सिलेक्ट पॉसिबल काय आहे? पॉसिबल लॉंगेस्ट चेन आहे. सिलेक्ट पॉसिबल लॉंगेस्ट चेन जी आहे ही काय करायची? सिलेक्ट करून घ्यायची. म्हणजे काय? 1, 2, 3 अँड 4 आहे. बरोबर? हे 4 आहेत. हे 4 काय आहेत? कार्बन. हा 4 म्हणजे कोण? ब्युटेन. जर याच्यामध्ये मला सेकंड रूल जो आहे तो काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. काय? सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट कुठे कुठे आहे? सेकंड वरती आहे आणि थर्ड वरती आहे. आता सेकंड वरती पण आहे आणि थर्ड वरती पण आहे. तर आता मला दोन्ही साईडनी कसं आहे? जरी मी या साईडनी नंबर दिले 1, 2, 3 आणि 4, म्हणजे या साईडनी पण सेकंडलाच येतो, या साईडनी पण सेकंडलाच येतो. म्हणजे काय होईल? काय भेटणार आहे? सेम भेटेल स्ट्रक्चर. बरोबर? याच्यामध्ये मला सेकंड आणि थर्डला आहे म्हणून सेकंड साठी एक सेकंड वरती आहे, थर्डला आहे म्हणून थर्ड एक. किती आहेत टोटल? टोटल किती आहेत? किती दिलेले आहेत मिथाईल? 2 दिलेले आहेत. जे 2 मिथाईल आहेत म्हणून त्याला काय म्हटलं जातं? डाय बोललं जातं. डाय मिथाईल. होल पॅरेंट चेन कितीचे आहे? पॅरेंट चेन 4चे आहे. 4चे आहे म्हणून काय म्हणणार मी? ब्युटेन बोलणार. काय बोलणार? ब्युटेन. आता दुसरं वाला एक एक्झाम्पल. आता याच्यामध्ये मी काय करतो? CH3 CH2 CH CH3 CH CH3 आणि CH3. बरोबर? हे जे आहे याच्यामध्ये आता मी नंबर देतो. म्हणजे सिलेक्ट पॉसिबल लॉंगेस्ट चेन 1, 2, 3, 4, 5. 5 चे आहे. सिलेक्ट पॉसिबल झाली चेन 1, 2, 3, 4 अँड 5. हे झाले 5. 5 मध्ये आता या साईडनी जर मी काउंटिंग केलं तर थर्ड नंबर येतो आणि फोर्थ नंबर येतो. कशासाठी? सबस्टिट्यूएंट साठी. ह्या 1, 2, 3, 4, 5 बरोबर? हे जे आहेत हे थर्ड नंबरला आहे, फोर्थ नंबरला. पण मी या साईडनी नंबर दिले तर काय होईल रे? 1, 2, 3, 4, 5. 5 मेंबरवाली चेन भेटते. पण या साईडनी नंबर दिल्यानंतर मला काय भेटतोय? जे लोकेशन आहे ते सेकंड नंबरला येते आणि ह्याचं जे येते ते थर्ड नंबरला येते. पण या साईडनी किती दिलं होतं त्यावेळेस काय येत होतं? थर्ड आणि फोर्थ येत होतं. म्हणून मी नंबर कोणत्या साईडनी देणार? या साईडनी देणार. या साईडनी नंबर देऊन काय करणार? सेकंड नंबर आहे, थर्ड नंबर आहे. सेकंडला एक काय आहे? सेकंडला एक मिथाईल आहे का हा सेकंडला? दुसरा जो मिथाईल आहे तो कुठं आहे? थर्डला आहे. म्हणून काय येणार? डाय. 2 आहेत मिथाईल म्हणून काय आलं? डाय आलं. कोणता आहे सबस्टिट्यूएंट? मिथाईल आहे. मिथाईल. होल चेन कितीची आहे? 5 मेंबरची आहे. 5 मेंबरची आहे म्हणून काय येणार? पेंटेन. काय येईल? पेंटेन. एवढं लक्षात राहील? हे झालं डायचं. आता मी ट्राय साठी करतो. ट्राय साठी करण्यासाठी मी काय करतो? त्याच्यामध्ये थोडस चेंजेस करतो. आता बघा, हे जे आहे
याच्यामध्ये मी आधी एक्झाम्पल्स लिहितो, म्हणजे एक्झाम्पल्स लिहिल्यानंतर तुम्हाला समजेल. CS3 CH CS3 इथे CS3 लिहून टाकतो, CH CS3 आणि हा CS3. दुसरा एक एक्झाम्पल लिहितो, आता थोडस मोठं लिहितो. CS3 CH2 CH CS3 CH CS3 CH2 या इथं काय करतो, CS3 घेतो आणि देन CS3. बरोबर. आता बघा, याच्यामध्ये दोन कंपॅरिझन करतो, म्हणजे दोन्ही मध्ये कंपॅरिझन काय होईल. मला सिलेक्ट लॉंगेस्ट पॉसिबल चेन 1 2 3 4 5 5 ची भेटले. बरोबर. आता बघा, याच्यामध्ये या साईडने नंबर दिला तर सेकंडलाच येतो, या साईडने दिला तरी सेकंडलाच येतो. म्हणजे कोणत्याही साईडने तुम्ही नंबर दिला तर काय होणार आहे, लोएस्ट लोकल नंबरच येणार आहे. कशासाठी, मिथाईलसाठी. मग काय भेटेल, सेकंड आहे, एक सेकंड वरती आहे, सेकंड कॉमा थर्ड वरती आहे, आणि फोर्थ कॉमा फोर्थ साठी. आणि टोटल किती आहेत मिथाईल, 3 आहेत. 3 आहेत म्हटल्यावर काय येणार आहे, ट्राय. ट्राय कोणता आहे, मिथाईल आहे. होल चेन कितीची आहे, 5 ची आहे, म्हणून काय येणार, पेंटे. काय येणार, पेंटे. इथं सेम आता खाली पण 1 2 3 4 5 6 ची चेन आहे. आता याच्यामध्ये बघा, थर्ड नंबरला मिथाईल येतो, पण मी अपोजिट करतो, या साईडनी काय करतो, नंबर देतो. 1 2 3 4 5 6. आता बघा, याच्यामध्ये जो मिथाईल आहे याला काय येतोय, सेकंड नंबर येतोय का, सेकंड नंबर. याला थर्ड नंबर येतोय आणि याला फोर्थ नंबर येतोय. पण मी या साईडनी ज्यावेळेस नंबर करत होतो, या साईडनी, त्यावेळेस याला काय येत होता, थर्ड येत होता. म्हणजे सेकंड हा काय आहे, लोअर आहे, म्हणून मी कोणत्या साईडने नंबर देणार, या साईडने. तर मग याचं नाव जे येणार आहे ते काय येईल, सेकंड वरचं आहे 2 कॉमा थर्ड कॉमा फोर्थ. बरोबर. हा सेकंड वर आहे, हा थर्ड वर आहे, आणि हा फोर्थ वर आहे. 4 झालं. आणि टोटल मिथाईल किती आहे, 1 2 3. 3 म्हणून काय आलं, ट्राय मिथाईल. होल चेन कितीची आहे, 6 ची आहे. 6 कार्बन आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हेक्सेन बोललं जातं ना, हेक्सेन. हे समजलं इथपर्यंत. ट्राय, डाय आणि टेट्रा मधलं पण आपण एक्झाम्पल घेऊन टाकूया.